सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. यस मित्रांनो, नमस्ते. मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच आपल्यासाठी नवीन नवीन एक्झामच्या बाबतीत ज्या पण काही अपडेट्स आहेत, नवीन नवीन ज्या एक्झामच्या वॅकन्सीज आहेत, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये बँकिंग, एमपीएससी, यूपीएससी आणि सरळ सेवा या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये ज्या पण तुमच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत, एक्झाम बद्दल जी पण प्रोसेस आहे, ती नेहमी नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सदैव काम करते. तर असाच आपण आज एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. तर बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठी वॅकन्सी आलेली आहे मित्रांनो, IBPS क्लर्क या नावाने. तर बघा मित्रांनो, नोटिफिकेशन आलेलं आहे CRP क्लर्क, राईट. तर या क्लर्कचं नोटिफिकेशन आलं आहे, कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क्स. वॅकन्सीज आहेत 2025 आणि 26, म्हणजे या चालू वर्षातील या वॅकन्सीज आहेत मित्रांनो. तर जवळपास मित्रांनो 6000 प्लस जागांची ही मोठी महाभरती आलेली आहे. तर याचा नक्की तुम्ही सर्वांनी फायदा घ्या. या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल डिटेल डिस्कस करणार आहोत. कोण कोण यासाठी एलिजिबल आहेत, कोण कोण फॉर्म भरू शकतं, एक्झामची प्रोसेस काय आहे, फीस काय असणार आहे, या सगळ्यांची आपण आज डिटेल माहिती घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, IBPS क्लर्क या नावाने ही वॅकन्सी येत असते, जी दरवर्षी येते. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन, IBPS चा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. तर सर्वांना जवळपास माहिती, बँकिंगची तयारी जे पण करतात. तर बघा मित्रांनो, याचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 1/7/2024 ते 21/7/2024 म्हणजे लास्ट डेट आहे 21 तारीख. तर मित्रांनो, लास्ट डेटची वाट न बघता तुम्ही नक्कीच अप्लाय करा. शेवटच्या दिवशी सर्व्हर हँग होऊ शकतं, राईट, प्रोसेस स्लो होऊ शकते. लवकरात लवकर अप्लाय करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याची पेमेंटची पण 1/7 ते 21/7 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ऑनलाईन जी एक्झामिनेशन आहे, प्री एक्झामिनेशन, ही होईल ऑगस्ट एंडिंग. टेंटेटिव्ह डेट दिली आहे मित्रांनो, ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास या पेपरची प्री एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचा रिझल्ट लगेचच लावतात विदिन त्या मंथमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये याचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर याची जी मेन्स एक्झामिनेशन आहे, जे मुलं, जे विद्यार्थी प्री एक्झामिनेशन क्वालिफाय करतील तर ते पुढे पोहोचतील मेन्स एक्झामिनेशन साठी. आणि त्याची मेन्स एक्झामिनेशन ही ऑक्टोबर एंडिंग किंवा नोव्हेंबरच्या आसपास याची मेन्स एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लगेचच एप्रिल, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या वर्षामध्ये एप्रिल पर्यंत तुमची जी अलॉटमेंट आहे ती होणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, विदिन अ इयर, म्हणजे एका वर्षाच्या आत. बघा, तुम्ही जुलै महिन्यामध्ये ऍड आलेली आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमची पोस्टिंग आलेली आहे. अशी एकमेव बॉडी आहे IBPS, किंवा बँकिंगची बॉडी म्हणतो आपण मित्रांनो. ते तुम्हाला एका वर्षाच्या स्पॅम मध्ये, एका वर्षाच्या आत तुमची प्री एक्झामिनेशन झालेली असते, मेन्स एक्झामिनेशन झालेली असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फर्दर प्रोसेस होऊन तुम्हाला अलॉटमेंट दिली जाते. तर खूप मोठा गोल्डन चान्स आहे मित्रांनो. तर ह्याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर वॅकन्सी जवळपास बघा, पार्टिसिपेटिंग बँक कोणत्या कोणत्या बँक्स आहेत. तर या सगळ्या बँक्स पार्टिसिपेटिंग बँक आहेत. जसे की बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, युको बँक आहे. ठीक आहे. बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, PNB, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. तर या पार्टिसिपेटिंग बँक आहेत मित्रांनो. जवळपास बघा 3 आणि 3 6 3 9 जवळपास 10 ते 11 बँक्स जवळपास पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत. ठीक आहे. तर याची जी इलिजिबिलिटी आहे, व्हॅकन्सीज बघा मित्रांनो, जवळपास 6000 प्लस व्हॅकन्सी आहे ओव्हरऑल पूर्ण इंडियामध्ये. याची जी रिक्रुटमेंट आहे ती सेंट्रल लेवलला होते ओव्हरऑल इंडियामध्ये. ठीक आहे. तर ओव्हरऑल इंडियामध्ये जवळपास 6000 प्लस व्हॅकन्सीज आहेत. याच्यापैकी महाराष्ट्रासाठी किती आहेत हे देखील आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण थोडीशी इलिजिबिलिटी जाणून घेऊया, कोण कोण या एक्झामसाठी इलिजिबल आहे, कोण कोण याचा फॉर्म भरू शकतो. तर बघा मित्रांनो, जवळपास अ सिटीजन ऑफ इंडिया, नॅशनॅलिटी तुमची इंडियन पाहिजे. ठीक आहे. जवळपास सर्वांची इंडियन नॅशनॅलिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये खूप जण कन्फ्युज होतात, तर एज क्रायटेरिया. तर एज क्रायटेरिया ऍज ऑन 1/7/2024 तुमचं जे एज आहे मित्रांनो, तो 1 जुलै 2024 ला काउंट करायचं आपल्याला. ठीक आहे. ते किती असलं पाहिजे, तर मिनिमम 20 इयर, मॅक्झिमम 28 इयर. म्हणजे तुमचं जे एज आहे, तुमचं जे वय आहे, ते कमीत कमी 20 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असलं पाहिजे फॉर जनरल कॅटेगरी. मी जे सांगतोय ते जनरल कॅटेगरीसाठी सांगतोय. ठीक आहे. रिलॅक्सेशन बघू आपण कोणत्या कासाठी किती आहे. थोडक्यात, ज्यांना एज कॅल्क्युलेशन सारा प्रॉब्लेम येतो किंवा जे बाउंड्रीवरती असतात, जसे की जस्ट 20 कंप्लीट होणार आहे किंवा जस्ट 28 कंप्लीट झालंय किंवा 28 कंप्लीट होणार असतं, यांच्यासाठी थोडा मेजर इश्यू होतो की एज कुठून कॅल्क्युलेट करायचं. बाकीच्यासाठी काही इश्यू नाहीये. तर बघा मित्रांनो, अ
कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/7/1996. म्हणजे याचा अर्थ 2 जुलै 1996च्या आतचा तुमचा जन्म नसला पाहिजे, त्याच्या पुढचा असला पाहिजे आणि 1/7/2004चा आत असला पाहिजे. म्हणजेच या दोन डेट लक्षात ठेवा मित्रांनो. 2/7/1996च्या पुढची तुमची डेट ऑफ बर्थ असली पाहिजे आणि 1/7/2004च्या आत असली पाहिजे फॉर जनरल कॅटेगरी. ठीक आहे. तर बघा बाकी कास्टसाठी जसं की एससी कास्ट आहे, एसटी कास्ट आहे, याला साहेब आपण +5 म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. 5 वर्ष म्हणजे मॅक्झिमम एज दिले 28. तर 28 + 5 जर तुम्ही केलं तर येतं 33. म्हणजे तुमचं जे मॅक्झिमम एज आहे मित्रांनो ते 33 इयर तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे. मिनिमम तर आहेच, मिनिमम 20 इयर्स, 20 इयर कंप्लीट पाहिजे तुमचं, तरच तुम्ही हे एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. ओबीसी साठी +3 इयर म्हणजे इथूनच तुम्ही काउंट करायचं, जसं की 28 + 3 इट बिकम्स 31. ठीक आहे. 28 + 3 जर केलं तर 31 वर्ष तुमचं जास्तीत जास्त वय पाहिजे फॉर ओबीसी कॅटेगरी. ठीक आहे. बाकी दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा क्रायटेरिया एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर बराच जणांना डाऊट असतो की सर मी या एक्झामला अप्लाय करू शकतो का, करू शकते का. तर बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. ऍज ऑन 21/7/2024 21 जुलै 2024 रोजी तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन, त्याला म्हणतो आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन, काय असलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, अ डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. आता एनी डिसिप्लिन याचा अर्थ काय बघा, कोणतीही ब्रँच चालेल. तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन चालेल, तुमचं टेक्निकल ग्रॅज्युएशन चालेल, नॉन टेक्निकल ग्रॅज्युएशन चालेल, कोणतंही ग्रॅज्युएशन चालेल फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ऍज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या खालोखाल म्हणजे यांच्या बरोबरीनं ग्रॅज्युएशन डिग्री एनी स्ट्रीम, कोणतंही स्ट्रीम, बीए बीकॉम काहीही चालेल, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. असं नाही की स्पेसिफिक नाही, त्याला फक्त इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता, फक्त मेडिकल वाले अप्लाय करू शकता, असं काही नाही. एनी ग्रॅज्युएशन याचा अर्थ तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे +3. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता कम्प्युटर लिटरसी दिलंय. जर तुमच्याकडे कम्प्युटर लिटरसी एमएससीआयटी सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा फायनल इयरला डिप्लोमाला म्हणा किंवा डिग्रीला म्हणा तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज एखादा सब्जेक्ट असतो तरी पण ते देखील चालेल. ठीक आहे. प्रोफिशियन्सी इन ऑफिशियल लँग्वेज, तर हे तुम्हाला जेव्हा एलपीटी असते तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट त्यावेळेस तुम्हाला हे येईल कामाला. ठीक आहे. तर मेन तुमचं पाहिजे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. ठीक आहे. आणि कधी पाहिजे बघा, 21 जुलै 2024 रोजी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज असतात की सर मी ॲपियर आहे, ठीक आहे, ॲपियर आहे किंवा माझं जस्ट ग्रॅज्युएशन सुरू आहे, मग मी अप्लाय करू शकतो का, करू शकते का, सर मी 3rd इयरला आहे, सर मी फायनल इयरला आहे अँड सो ऑन. तर अशांनी पण बघा, all the educational qualification mentioned should be from a university institution board recognized by the government of India, approved by the government regulatory bodies, and the final result हे महत्वाचं आहे. and the final result काय दिले बघा, तुमचा जो फायनल रिझल्ट आहे should have been declared on or before 21/7/2024. म्हणजे याचा अर्थ तुमचा फायनल रिझल्ट जर 21 जुलै 2024च्या आत येणार असेल किंवा आत आला असेल तरच तुम्ही या ऍडव्हर्टाइजला अप्लाय करू शकता, अदरवाइज नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही अपियर जरी असाल तर जर तुम्हाला खात्री असेल की रिझल्ट हा 21/7/2024 पूर्वी येईल किंवा येण्याची शक्यता आहे तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता ऍप्लिकेशन फीस आणि इंटिमेशन चार्जेस. म्हणजे तुमची फीस काय असेल तर जवळपास बघा 175 रुपये एससी एसटी राईट कास्ट साठी असणार आहे. त्याच्याबरोबर 850 रुपये फॉर ऑल अदर्स, एससी एसटी कॅन्डिडेट सोडून बाकी ऑल अदर्सला तुम्हाला जवळपास 850 रुपये याची फीस भरावी लागेल. ठीक आहे. आणि जी फीस भरायची प्रोसेस आहे ती 1 जुलै ते 21 जुलै असणार आहे. 21 जुलै नंतर फीस भरता येणार नाही. ठीक आहे. तर फक्त फॉर्म भरून बसू नका. बरेच जण फक्त फॉर्म भरतात आणि रिलॅक्स राहतात. तुम्हाला फीस भरून तो फॉर्म फायनल सबमिट करायचा आहे. ठीक आहे. तरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल. तर ठीक आहे सर, मग याची एक्झामिनेशनची प्रोसेस काय असणार आहे, ठीक आहे, किती स्टेज असणार आहेत, कोणते सब्जेक्ट असणार आहेत. तर बघा सिंपल प्रोसेस आहे. फक्त 2 स्टेज मध्ये क्लेरिकल ऍड आहे, आयबीपीएस क्लर्क नावाने येते. ठीक आहे. पार्टिसिपेटिंग बॅच मी ऑलरेडी सांगितलेले आहे. फक्त 2 स्टेज मध्ये तुमची एक्झाम होते. पहिली स्टेज आहे तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि दुसरी जी स्टेज आहे मित्रांनो ती आहे मेन्स एक्झामिनेशन. त्याच्यानंतर तुम्हाला एलपीटी जी की फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते ती द्यायची असते. इथे बघा आता स्टार्टिंगला प्री एक्झामिनेशन जी फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल.
या प्री एक्झामिनेशनचे मार्क्स तुमच्या फायनल रिझल्ट साठी कन्सिडर केले जाणार नाहीत. प्री एक्झामिनेशनची मार्क्स आहेत मित्रांनो, ती फक्त एक स्क्रुटिनी प्रोसेस आहे, त्याला आपण इलिमिनेशन राऊंड असं देखील म्हणतो, राईट. ही तुम्हाला फक्त क्वालिफाय करायची आहे एक्झाम, प्री एक्झामिनेशन. ठीक आहे. इथे तुम्हाला 3 सब्जेक्ट असणार आहेत, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी त्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो, आणि रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग ॲबिलिटी. इंग्लिश लँग्वेज, मीडियम ऑफ इंग्लिश, तुमचं मीडियम ऑफ जी एक्झामिनेशन आहे ती इंग्लिश मध्ये असणार आहे ऑब्विसली. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, आता हे मात्र तुम्हाला इंग्लिश बाय डिफॉल्ट इंग्लिश असेल, परंतु सप्लिमेंटरी लँग्वेज जसं की मराठी आहे, हिंदी आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता. बँकिंगच्या सगळ्या एक्झाम आता मराठीत पण देता येणार आहेत. ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा गोल्डन चान्स आहे, त्यामुळे तुम्ही तर मराठी देखील फॉर्म भरताना सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर हे बोथ लँग्वेज तुम्हाला डिस्प्ले होईल. तर बघा स्ट्रक्चर कसं असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन असतील, मॅक्झिमम मार्क 30 असतील, म्हणजे याचा अर्थ एक क्वेश्चन 1 मार्काला असेल, आणि इथं 20 मिनिटाचा सेक्शनल टाइम असेल. हा खूप मोठा चेंज आहे, बऱ्याच जण अजून माहिती नाहीये. इथे सेक्शनल टाइम आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिशचे जे 30 क्वेश्चन आहेत ते फक्त 20 मिनिटातच सोडवायचे आहेत. 21व्या मिनिटाला तुमचा जो सेक्शन असेल तो ऍप्टिट्यूड वरती शिफ्ट झाला असेल. 21व्या मिनिटाला तुम्हाला इंग्लिशचे क्वेश्चन दिसणार नाही, तो आपोआप तुमचा पेपर सबमिट होणार आहे. त्या 20 मिनिटात तुम्हाला इंग्लिशचे 30 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ठीक आहे. अगेन दुसरा सेक्शन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, 35 क्वेश्चन असणार आहेत, मॅक्झिमम मार्क 35, म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्कला असणार आहे. इथे अगेन 20 मिनिटचा सेक्शनल टाइम, म्हणजे 20 मिनिटातच तुम्हाला ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तिसरा सेक्शन डिस्प्ले होईल रिझनिंग ॲबिलिटी, त्याला आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो. 35 क्वेश्चन असणार आहेत 35 मार्कांसाठी. अगेन एक क्वेश्चन 1 मार्कला असेल. ठीक आहे. अगेन हे 20 मिनिटाचा सेक्शनल टाइम. इथे पण बघा मित्रांनो, प्रत्येकाला सेक्शनल टाइम दिला आहे, बरोबर. 60 मिनिटांमध्ये कॉम्पोजिट टाइम नाही. कॉम्पोजिट टाइम म्हणजे काय असतो, तुम्ही कोणताही क्वेश्चन कधी सोडवू शकता. यू कॅन शफल इन बिटवीन द सेक्शन अँड क्वेश्चन ऑल्सो. इथे तसं नाहीये, यू कॅन नॉट शफल इन बिटवीन द सब्जेक्ट, राईट. तुम्हाला फक्त त्या सब्जेक्ट पुरतेच क्वेश्चन सोडवता येणार आहेत. म्हणजे या 20 मिनिटांमध्ये फक्त मॅथ्सच सोडवता येईल, या 20 मिनिटांमध्ये फक्त रिझनिंगच सोडवता येईल. सेक्शन इंटरचेंज करता येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कांसाठी, आणि टोटल टाइम मिळणार आहे 60 मिनिट, तो पण सेक्शनल टाइम. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, एक क्वेश्चन 1 मार्काला असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? येस, ऑब्विसली कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग अर्थात असणार आहे. किती असणार आहे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. 1/4 1/4. प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरामागे तुमचा 1 बरोबर उत्तराचा मार्क कट केला जाणार आहे, किंवा 0.25, त्याला म्हणतो आपण 0.25 निगेटिव्ह मार्किंग, 1/4 निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच जणांना माहिती नसतं, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. Candidates have to qualify in each of the 3 tests by securing cut-off marks to be decided by the IPS. म्हणजे तुम्हाला इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. त्यानंतर ऍप्टिट्यूडचा सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंगचा पण सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. आणि याचा जो ओव्हरऑल कट ऑफ लागेल 100 पैकी, तो देखील तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 4 कट ऑफ ऍट अ टाइम क्लिअर करावे लागणार आहेत. कुठले कुठले? सेक्शनल कट ऑफ इंग्लिशचा, सेक्शनल कट ऑफ मॅथ्सचा, आणि सेक्शनल कट ऑफ रिझनिंगचा तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये क्लिअर करावा लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा फायनल कट ऑफ 3 मिळून. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्वाची नोटीस आहे. आता जे प्री एक्झामिनेशनला मुलं क्वालिफाय होतील ते पुढे जातील मेन्स एक्झामिनेशनला. तर मेन्स एक्झामिनेशन बघा मित्रांनो, परत तुम्हाला जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस 50 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी. इथे पण तुम्हाला सेक्शनल टाइम असणार आहे 35 मिनिटाचा. त्याचबरोबर जनरल इंग्लिश अगेन 40 क्वेश्चन असणार आहेत 40 मार्कांसाठी, अगेन 35 मिनिटाचा सेक्शनल टाइम असणार आहे. परत लॉजिकल रिझनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन आहे 60 मार्कांसाठी, अगेन 45 मिनिटाचा तुमचा सेक्शनल टाइम असणार आहे. आणि शेवटचा आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, अगेन 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, अगेन 45 मिनिटाचा सेक्शनल टाइम असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला टोटल 190 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो, ते पण 200 मार्कांसाठी, एकूण 160 मिनिटाचा सेक्शनल टाइम. आता या एक्झाम मध्ये तुमचं लक्षात घ्या, फायनल मेरिट तुमचं कुठं लागणार आहे? मेन्स वर. तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते फक्त आणि फक्त मेन्सच्या मार्कावरती होणार आहे. प्री एक्झामिनेशन फक्त तुमची क्वालिफाईंग इन नेचर आहे, आणि तुमचं जे सिलेक्शन आहे फायनल मेरिट तुमचं जे असेल ते फक्त मेन्सच्या एक्झामिनेशन मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे मेन्स एक्झामिनेशन तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. प्री एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर मेन्सला तुम्हाला बराच टाइम मिळतो, तर मेन्स एक्झामिनेशन तुम्हाला एकदम व्यवस्थित करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमचं फायनल मेरिट कशावरती काउंट होणार आहे? या 200 मार्कावरती काउंट होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आणि याला इंटरव्ह्यू आहे का? तर नाही. लक्षात घ्या मित्रांनो, क्लेरिकल पोस्ट आहे, त्यामुळे इथे इंटरव्ह्यू नाहीये. तुम्हाला फक्त प्री एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन अशा 2 एक्झाम तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत.
त्याच्यानंतर तुम्ही वॅकन्सी बघून घ्या मित्रांनो, वॅकन्सी खूप चांगली आहे. ओव्हरऑल तर आपली 6,000 वॅकन्सी आहे, जवळपास 6,000 प्लस वॅकन्सी आहे ओव्हरऑल. परंतु जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 590 वॅकन्सी आहे. तर तुम्ही ज्या पण कास्ट मध्ये आहे तर कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे, इथे एक लिंक पण आम्ही प्रोव्हाइड करू, तर त्या लिंक मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन पण डाउनलोड होईल, तर तुम्ही नोटिफिकेशन बघा मित्रांनो. आणि हा मोठा गोल्डन चान्स आहे, तर तुम्ही नक्की याचा वापर करा मित्रांनो. या वर्षीपासून आय थिंक मागच्या वर्षीपासून तुम्हाला ही जी एक्झाम आहे ती मराठीत पण इंट्रोड्यूस झालेली आहे. रेल्वेच्या सगळ्या एक्झाम आणि बँकेच्या सगळ्या एक्झाम तुम्हाला आता मराठीत पण देता येणार आहेत. तर हा महाराष्ट्रातील मुलांसाठी खूप मोठा गोल्डन चान्स आहे, तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमी आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेऊन येत आहेत, तर तुम्ही युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा. तुम्हाला वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच पुढाकार घेते. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जे पण डाऊट्स असतील, तुमचे जे डाऊट्स असतील ते सगळे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा, तर त्याला नक्की रिप्लाय दिला जाईल. आणि नक्की मित्रांनो तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.